काल मार्केट 1600 पॉईंट खाली पडलं आणि मार्केट पडताना मी ज्यावेळेस टीव्ही पाहत होतो तर प्रत्येक चॅनलवरती फक्त एकच गोष्ट चालली होती की बाय द डिप बाय द डिप. मित्रांनो, ही बाय द डिपची स्ट्रॅटेजी नाहीये आणि तुम्ही जर काल तुमचा पोर्टफोलिओ पाहिला असेल ना तर तुमचा पोर्टफोलिओमध्ये ब्लडबाथ झाला असेल. काल मार्केटमध्ये ब्लडबाथ लिटरली ब्लॅक मंडे म्हणाला तरी चालेल अशा पद्धतीने मार्केट काल ट्रेड होत होतं. मित्रांनो, सगळीकडे जे म्हणतात ना की बाय द डिप बाय द डिप बाय द डिप करणं म्हणजे हे थोडक्यात काय की ह्याला आपण ना एक फॉलिंग नाईफ धरणं. फॉलिंग नाईफचा अर्थ काय की बाबा ही पळती सुरी झेलणं हा प्रकार आपण त्याला म्हणतो. मित्रांनो, तुम्ही जर हे न्यूज चॅनल आणि या सगळ्या गोष्टी ऐकत असाल आणि त्यांच्या सल्ल्याने जर तुम्हाला सांगत असेल की तुम्ही आत्ताच संधी आहे आणि आत्ताच मार्केटमध्ये पैसे घाला आणि तुम्ही करोडपती व्हाल, तर ह्याची काही गॅरंटी नाही. पण हे तुम्ही त्यांचा सल्ला ऐकून तुम्ही रोडपती व्हाल ह्याची मात्र नक्की मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही एक स्थिती लक्षात घ्या. आता जो काय सध्या पडझड चालू आहे ना मार्केटमध्ये, ही कशामुळे चालू आहे? ही जी चालू आहे हे ग्लोबल अनसर्टेनिटीमुळे चालू आहे. ही ग्लोबल अनसर्टेनिटी कशामुळे? कारण इथे ना विषय आहे तो युद्धाचा विषय आहे. विषय आहे इराणचा आणि युएसच्या वॉरचा. आणि मित्रांनो, ज्यावेळेस ना इराण आणि युएस हे जे स्ट्रॉंग देश आहेत यांचा ज्या वॉरच्या बद्दल विषय चाललाय, सायमल्टेनियसली असं झालेलं आहे की आपल्याकडे जे क्रूड वगैरे येतं हे सगळं ह्याची जी निर्मिती आहे ही सगळी त्या परदेशात मधनं आपल्याकडे ते येतं आणि आज त्याचा भाव सुद्धा काय रॉकेटला पोहोचलाय. तो साधारण आज $110-112 क्रॉस केलाय. आणि कुठल्याही देशासाठी जर एवढा स्काय रॉकेट हाय जर क्रूड मिळत असेल तर ती त्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली गोष्ट नाहीये. दिस इज अ ट्रॅप, दिस इज अ सिग्नल. म्हणून मी सांगत असतो की तुम्ही बाय द डिप करू नका. बाय द डिप न करण्याचं कारण काय हे मी तुम्हाला आज समजून सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी आहे. मी एक रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. मी गेले अनेक वर्षापासून लोकांना मी ते हँड होल्डिंग करून त्यांच्या फायनान्शियल उद्दिष्टांपर्यंत कसं पोहोचता येईल या संदर्भामध्ये त्यांना मी गाईड करतो. मित्रांनो, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे माझं काम फक्त फायनान्शियल ग्राफ्स बघणं नाही, पण माझं मेन काम जे आहे फायनान्शियल ग्राफ बघता बघता तुमचं आर्थिक कुटुंब तुम्हाला कसं सिक्युअर करता येईल हे पाहणं आहे. मित्रांनो, जे मी सांगत असतो ना की तुम्हाला आता मार्केटमध्ये जे तुम्ही सगळीकडे ऐकताय की बाय द डिप करा बाय द डिप करा, हे बाय द डिप करणं हे ट्रॅप का असू शकतो. तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. आज तुम्ही मार्केट पडलं म्हणून तुम्ही पैसे घातल्यानंतर 2 दिवसानंतर मार्केट अजून 2% पडतं. त्यावेळेस तुम्ही परत अजून त्याला टॉपअप करता, अजून तुम्ही 2% पैसे घालतात. त्याच्यानंतर मार्केट अजून 3% पडतं. त्यावेळेस सुद्धा तुम्ही अजून पैसे भरून मार्केटमध्ये तुम्ही टॉपअप करता. पण एक लक्षात घ्या की मार्केट ज्यावेळेस खाली पडत असताना ही पडत्या फॉलिंग नाईफ सारखं आहे, पडत्या सुरीसारखं आहे. कारण हे किती खाली आणि किती जोरात पडेल हे माहित नाहीये. सो ह्याला जे खालचं डाऊनफॉल आहे हा कधीच प्रोटेक्टेड नाहीये. आणि तुमच्याकडे जे पैसे आहेत इन्व्हेस्टमेंटची ही कॅपॅसिटी जी आहे ही तुमची लिमिटेड आहे. म्हणून कधीच ना अशा पडत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. ज्या वेळेस ना असं काही संधी येते ना त्या वेळेस मी इतक्या वर्षांपासून माझ्या अनुभवामध्ये मला अजूनही एक व्यक्ती असा भेटला नाही की त्यांनी मला सांगितलं की अशा पडत्या मार्केटमध्ये त्यांनी कोणाचा तरी सल्ला ऐकला न्यूज चॅनलचा किंवा व्हॉट्सअप ग्रुपचा आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि तरी तो करोडपती झाला. मित्रांनो, तुम्ही आजही जर तुमच्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्सलाच जर तुम्हाला असं वाटत असेल की ते फंड्स चांगले आहेत किंवा त्या फंड्सवरती तुम्ही पैसे लावत असाल तर इट इज लाईक तुम्ही हरणाऱ्या घोड्यावरती बेट लावत आहात. आणि हरणारा घोडा हा भविष्यात सुद्धा तुम्हाला हरवेलच आणि याचा पश्चाताप तुम्हाला ज्यावेळेस होईल त्यावेळेस तो उशीर झालेला असेल. आतापर्यंत आपण जे पाहतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही मार्केटपासून लांब राहणं, अजिबात नाहीये. आतापर्यंत जे आपण पाहतो याचा अर्थ असाच आहे की अगदी डोळे बंद करून वेड्यासारखं कोणाचा तरी सल्ला फॉलो करून तुम्ही तुमची गुंतवणूक करू नका. तर आत्ताचं कसं आहे सध्याच्या स्थितीला अग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करू नका. अग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करू नका म्हणजे कसं आहे की तुम्ही आता तुमच्या पैशाला डिस्ट्रीब्यूट करा, अलोकेट करा. त्याला टॅक्टिकल ॲलोकेशन म्हणतात. ज्या तुमच्या कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या इन्व्हेस्टमेंट्स निरखून पहा. तुम्ही कुठल्या तरी फायनान्शियल प्लॅनरचा हेल्प घ्या. आणि तुम्हाला जर ह्या गोष्टींमध्ये माझी मदत हवी असेल तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही रिव्ह्यू म्हणून कमेंट करा. माझी टीम तुम्हाला एक लिंक पाठवेल, तो फॉर्म भरा आणि तो फॉर्म भरून तुम्ही माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट करू शकता. मी आठवड्याला फक्त 4 ते 5 लोकांचा पोर्टफोलिओ करून देतो. अगदी तुमची मनाची शंका जोपर्यंत निरसन होत नाही तोपर्यंत आपण चर्चा करू. तर परत आता स्ट्रॅटेजीकडे वळायचा तर विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट करताना त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट लमसम करण्यापेक्षा तुम्ही आता काय करू शकता, तुम्ही त्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन STP माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करू शकता. प्लस तुम्ही आता थोडंसं सिक्लिकल कडे पाहू शकता. सिक्लिकल मध्ये काय आहे की तुम्हाला आता थोडं डिफेन्सिव्ह सेक्टरकडे जायला लागेल, तुम्हाला थोडंसं लार्ज कॅप सेक्टरकडे जायला लागेल. तुम्ही जर आता आधी गुंतवणूक केली असेल आणि तुम्ही स्मॉल कॅप किंवा मिड कॅप मध्ये गुंतवणूक जर केली असेल आणि तुमचं पोर्टफोलिओ ऑलरेडी आता प्रॉफिटमध्ये असेल तर त्याच्यात थोडंसं बाहेर पडा आणि त्याच्यातनं ते पैसे परत तुम्ही STP मार्गाने तुम्हाला कसे परत हळूहळू करत इक्विटीकडे डायव्हर्ट करता येतील या संदर्भामध्ये तुम्ही पहा. मित्रांनो,
अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ बद्दल जर चिंतित असाल आणि तुम्ही अनरजिस्टर्ड अनसॉलिसिटेटेड ऍडवाइस घेत असाल, म्हणजे ह्याला त्याला विचारून किंवा कुठल्या तरी युट्यूब चॅनल इंस्टाग्राम वरती इन्फ्लुएन्सरची इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही एखाद्या फंडची निवड करून जर त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असाल तर आताच थांबा. कारण भविष्यामध्ये सुद्धा तुमचं अजून आता जेवढं नुकसान झालं यापेक्षा जास्त नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला जर माझ्याकडनं असा सल्ला घ्यायचा असेल की तुमची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट योग्य आहे का नाही हे जर चेक करून घ्यायचं असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या टीम पर्यंत पोहोचा. एक लक्षात घ्या मित्रांनो, वॉर जो आहे ना हा कुठल्याच देशासाठी हितकारक नाहीये. भविष्यात कधी ना कधी हा वॉर थांबणार आहे, पण ज्यावेळेस वॉर थांबेल आणि त्यावेळेस ज्यावेळेस मार्केट सुधारेल त्यावेळेस तुमच्याकडे पैसा जर नसेल आणि सगळा पैसा चुकीच्या पद्धतीने तुमची इन्व्हेस्टमेंट झाली असेल तर त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठून करणार आहात. म्हणून असा मूर्खपणा करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आमच्या चॅनलशी जोडले राहा आणि तुमचं पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून घ्या आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा.